पूर्वी नाशिकमध्ये आपण म्हणायचो म्हणजे कोणाला फोन केला की 10 मिनिटात आले, म्हणजे नाशिकमध्ये कुठेही तुम्ही 15 मिनिटात कुठेही पोहोचू शकत होता. हे पूर्वीचं नाशिक होतं. ते नाशिक आता राहणं शक्य नाही आहे, कारण काळ बदलतोय, रस्त्यावरती इतकी वाहनं आली आणि शहराचं एकंदर सगळं स्वरूप बघता शहरामधल्या ट्रॅफिक समस्येवरती आपण कामच करायला तयार नाही आहे. म्हणजे 850 कोटी 4 लोकांच्या घशामध्ये आपण घालतोय, पण पार्किंगची जी काही 10-12 रिझर्वेशन्स आहेत, जी रिझर्वेशन्स ताब्यामध्ये घेणं अतिशय गरजेचं आहे, ती रिझर्वेशन्स आपण ताब्यात घेतोय का? आपण तिथं मल्टी स्टोरेड पार्किंग करण्याचा एखादा तरी विचार करतोय का? साधं उदाहरण सांगते. CBS आहे नाशिकमधलं, त्याच्या शेजारी भूमी अधिलेखन कार्यालयाची जागा आहे. 1.5 एकर जागा आहे. ते पार्किंगचं आरक्षण आहे. मी वारंवार प्रशासनाकडे पत्रव्यवहार करून थकले की भूमी अधिलेखन कार्यालय म्हणजे काही दस्तावेज असतो, तो दस्तावेज एका मोठ्या रूममध्ये बसू शकतो. त्या ठिकाणी जर तुम्ही मल्टी स्टोरेड पार्किंग केलं, त्या ठिकाणी 1,500 ते 2,500 गाड्या बसू शकतात. CBSला तुम्ही जर 1,500 गाड्या CBSला पार्किंग केल्या, तिथून तुम्हाला मेन रोडवर जायचं आहे, तुम्हाला RKला जायचं आहे, तुम्हाला आणखीन कुठे जायचं आहे, कारण जुनं नाशिक गावठाण प्रश्न आहे, तिथं जायचं आहे. तिथून तुम्ही बॅटरी ऑपरेटेड कारवरती गेल्या, इलेक्ट्रिकल कारवरती तिथून गेल्या, तिथून गाड्या पार्क करून, तर या शहरामधलं त्या ठिकाणचं किती ट्रॅफिक कंजेशन कमी होईल. का तुम्ही ह्या प्रश्नावरती काम करत नाही? समाज मंदिरं आणि ग्रीन झोन म्हणजे नाशिक आहे का? अशी अनेक पार्किंगची आरक्षणं आहेत. आता वेळ जाईल म्हणून मी ती सगळी आरक्षणं सांगत नाहीत. ती आरक्षणं तुम्ही ताब्यामध्ये घ्या, त्या ठिकाणी मल्टी स्टोरेड पार्किंग करा. अरे तुम्ही लोकांना फॅसिलिटी देत नाही गाड्या पार्क करायला, आणि रस्त्यावरती एखादं वाहन लागलं, एखादा म्हातारी त्या बँकेच्या समोर गाडी लावतो आणि 2 मिनिटात यायचं म्हणून जातो. ती स्कूटर असते बिचाऱ्यांची, लगेच एखादी टोकर गाडी येते, फटकन ती गाडी उचलते, ते म्हातारी त्या स्कूटरच्या मागे पळतात. हे दृश्य तुम्हाला विचलित करत नाही? म्हणून मला असं वाटतं की नाशिक शहरामध्ये पार्किंगचा विषय हा अतिशय गंभीर आहे. पार्किंग प्लेसेस जास्तीत जास्त डेव्हलप केल्या पाहिजेत.